नाशिक महानगरपालिका निवडणूक जसजसे जवळ येत आहे तसे राजकीय गुंड प्रवृत्तीचे लोक आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे। त्यातच मागील महिन्यामध्ये राहुल धोत्रे याचा कारण नसताना बळी गेला। त्याचीच पुनरावृत्ती एका सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांवर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली असून सागर जाधव या इसमाला गोळी लागली असून त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अपोलो हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या गालातून गेलेली गोळी मानेजवळ अडकली असून प्रकृती गंभीर आहे। ही घटना जुन्या वादातून घडल्याचे प्राथमिक माहिती व स्पष्ट होत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत। यात नेमका कोणाचा सहभाग आहे हे शोधण्यासाठी पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत। याच दरम्यान 2 महिन्यांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळी युद्ध घडले होते। त्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असून या गोळीबारात त्याच टोळीचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे पोलिसांनी गुन्हे अन्वेषण विभाग हे याच घटनेची वाट पाहत होते का असा प्रश्न उपस्थित होत आहे। या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात येईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। त्यामुळे भयमुक्त नाशिक कधी बघायला मिळेल हाच नागरिकांचा खरा प्रश्न आहे।